गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साईनाथ आहेत. एकवीस 22 विजेत संघ आहे कास्ते अहमद स्पोर्ट्स कास्ते संघ. मैदानाच्या आतमध्ये शरद हालके गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत साईनाथ. 10:26 खेळ सुरू झाले. पंचांनी इशारे केला आजच्या दिवशी पहिला सामना पहिला चेंडू टाकतील साईनाथ. शरद हालके साठी इथे मात्र बॅकफुटला गेले पंच केलाय. चेंडू जाईल सीमा पार आर पार. पहिल्या चेंडू स्वतःच्या आणि संघाच्या धावांचं श्रीगणेश करतो शरद हालके. चौकार. बॅकफुटला गेले होते तिकडनं पंच केलाय. काय फटका सजवलाय. चेंडू पडल्यानंतर थोडस आतमध्ये येत होता पण मात्र चांगली फलंदाजी आणि कॉन्फिडन्स वाढवणारा हा संघ. 3 षटकारांसाठी पारितोषिक आले. रोख रक्कम 1100 रुपये विजयजी भोईर यांच्या माध्यमातून. पैशांचा पाऊस पडतो विजयजी भोईर. इथे मात्र हा चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट झाले शरद कातोड हलके. दोन्ही संघ म्हटलं तर अतिशय जवळचे संघ आहेत. वडवली आणि कासने. कासने तर घरच्या मैदानावर खेळतात. वडवली सुद्धा एक 10 मिनिटाचा प्रवासाचा खेळ. इथे मात्र बॅटची कडा. शॉर्ट टर्नमॅनला साईनाथ होते. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. धावसंख्या 5 वर पोहोचते. आता इथे येतात फलंदाजी साठी प्रथम स्ट्राईकला येत आहेत भगवान माधू भोईर. भगवानजी भोईर विस्फोटक फलंदाजी. सकाळच्या सत्रामध्ये चांगली विस्फोटक फलंदाजी प्रॅक्टिस सामन्यामध्ये आपल्याला त्यांची पाहायला मिळाली. भगवानजी भोईर यांच्या बॅटचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचतोय. इथे मात्र स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू हवेमध्ये आणि पंच इशारा करताय. 1 बाउन्स. 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. चौकार. काय फटका सजवलाय अप्रतिम. भगवान भोईर म्हटलं तर विस्फोटक फलंदाजी आणि 3 षटकारांसाठी त्यांच्यासाठी सुद्धा पारितोषिक आहे विजयजी वसंत भोईर यांच्याकडनं. गतीमध्ये परिवर्तन केलंय. चेंडू जातोय पॉइंटच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का. सहज 2 धावा पूर्ण केल्यात. एसट्यांची भूमिका चोख बजावतायत विशालजी गोंधली पोलीस पाटील वडवली आमचे बंधुराजे आहेत. आणि खास करून कायदा आणि सुव्यवस्था शांतता राखण्याचं काम वडवली गावामध्ये त्यांच्या माध्यमातून होत असतं. विशालजी गोंधली गोलंदाज पुन्हा सज्ज होते. भगवान भोईर यांच्यासाठी हा चेंडू. इथे मात्र एसट्यांचा फर्निचर उद्ध्वस्त. चेंडू पडला आणि एसट्या उद्ध्वस्त गेल्यात. पहिला गडी गारद होतोय. पहिला हादरा अहमद स्पोर्ट्स कास्ते संघाला. भगवान भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे संकेत डीजे टॉम खूप चांगलं डीजे आणि खूप चांगलं माईक त्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतात. प्रकाशजी गोंधली यांचं सुद्धा शुभ आगमन झाले. हा सामना पाहण्यासाठी विनंती असेल आपण या व्यासपीठावर विराजमान व्हायचं. प्रकाशजी गोंधली. धावसंख्या धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात त्या 11-1 गड्याच्या मोबदल्यात. पहिलं षटक समाप्त झालंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकावर 11-1 गड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर येत आहे सुभाष. भगवानाची जागा भरून काढण्यासाठी येत आहेत नारायण नानू सुतार. अमरजी भोईर सर्व मॅन ऑफ द मॅच चे ट्रॉफीज घेऊन येत आहेत. गोलंदाजी मार्कवर सुभाष आहेत. सुभाष जोशी सुबादा या नावानं ओळखीचे आहेत.
चांगली गोलंदाजी करते, चांगलं क्षेत्ररक्षण सुभाषच्या माध्यमातून होत असतं, सुभाष जोशीच्या माध्यमातून. आणि शरदजी गोताने यांनी कोणत्याही प्रकारचा झेल घेतला तर पारितोषिक आलंय. शरदजी गोताने जे क्षेत्ररक्षण करतायत त्यांनी जर झेल घेतली तर पारितोषिक आलंय, 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तीन षटकारांसाठीचं पारितोषिक आलंय 1100 रुपये. रोख रक्कम 1100 रुपये विजयजी भोईर यांच्या माध्यमातून. शादिकजी शेख यांचं शुभागमन झालंय, वेलकम. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा बॅकफुटला गेले, पंच केलाय, चेंडू थोडा स्लो झालाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज पूर्ण करतोय शरद. 2 धावा, या 2 धाव्याने धावसंख्या पुढे सरसावली 13 वर पोहोचते. 1 गड्याच्या मोबदल्यात अमर स्पोर्ट्स कासने 14 धावा. पहिला वाईट होता. सुभाष जोशी चांगला गोलंदाज आहे शरदसाठी. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू, एटीच्या बाहेरच्या रोखाचा चेंडू कव्हर मध्ये खेळतायत. एक धाव पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज पूर्ण करतायत. एकेरी दुहेरीवर भर धावसंख्या 15 वर पोहोचते अमर स्पोर्ट्स कासने. आणि चांगलं बॅकअप 16 वर पोहोचते, माफ करा. सुभाष पुन्हा सज्ज होतात शरदसाठी. इथे मात्र टॅप केलाय. चांगलं एष्टी रक्षक विशाल गोंदली यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक निर्धाव चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये, शरदच्या चेंडू येत नाही, बॅकफुटला जाऊन टॅप करतोय. निर्धाव चेंडू. सुभाष जोशी सकाळी सांगितलं होतं की जे फलंदाज कासने संघाच्या माझ्या समोर येईल त्याच्या दांड्या गुल करील. दांडी तर गुल नाही, मात्र चांगली गोलंदाजी आतापर्यंत सुभाषची पाहायला मिळाली आपल्याला. अजून जयेश पाटील येणं बाकी आहे. नरेश पाटील, जयेश पाटील ही बंधूची जोडी. इथे मात्र बॅकफुटला गेले, तिकडनं शॉर्ट अंबुल करायचा प्रयत्न. स्क्वेअर लेगच्या रिझर्व मध्ये चेंडू गेला. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? नाही, एकच धाव. नरेश थोडेसे खेळाडूंना सांगतायत की थोडस कव्हर्स द्या, कव्हरसाठी या. आज मॅन ऑफ द मॅच मध्ये अजून एक ऍड केले आपण. मॅन ऑफ द मॅच अजून एक वाढलेली आहे. केक पेस्ट्री देण्यात येईल. इथे मात्र नाडू सुसासाठी हा चेंडू स्क्वेअर लेगला खेळलाय. एका टप्प्याच्या साह्याने चेंडू जातोय चौकारासाठी आणि या चौकाराने धावसंख्या इथे मात्र पोहोचते ती 21 या आकड्यामध्ये. धावा धाव फलकावर आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. सुभाष जोशी थोडेसे मागणी ठरले जाता. नानू सुतार पुन्हा सज्ज. इथे मात्र हा चेंडू आणि काय होतंय, नशीब चेंडू एष्ट्यांवर आदळला नाही, बेल्स पडल्या नाही आणि एक निर्धाव चेंडू. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकर आपल्याला पाहायला मिळते. अमर स्पोर्ट्स कासने 21 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात आणि पाण्याची भूमिका बजावत आहेत बाळारामजी दळवी. विनायकजी तरणे, यश वॉटर सप्लायचे सर्व्हिस सर्वा, वैभवजी हलके, स्वामी समर्थ एंटरप्राइजेसचे सर्व्हिस सर्वा यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेला जे पाणी लागेल ते त्यांच्या माध्यमातून इथे पोहोचवण्यात आले. धन्यवाद वैभवजी हलके, धन्यवाद विनायकजी तरणे. यापुढील होणारा सामना दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस बेबी स्पोर्ट इताडे. बेबी स्पोर्ट इताडे संघाचं शुभागमन झालंय. दिवा स्पोर्ट दिवा संघाने रिपोर्टिंग करायचंय. आपण आलेल्याची नोंद करायची आहे.
बाळारामजी दलवी पंचांना पाणी पोहोचवत आहेत. खेळाडूंना पाण्याची व्यवस्था बाळारामजी दलवी यांच्या माध्यमातून आपण पाहू स्तंभला पाणी देत आहेत. शरद हलके अजूनही स्ट्राईकवर मोठा फटके मारण्यामध्ये यशस्वी झाले नाही आतापर्यंत तरी. नरेश पाटील वारगडे पाटील जयेश पाटील अजून आपल्याला दिसत नाहीयेत. जयेश पाटील एक विस्फोटक फलंदाज आहेत वडवली संघासाठी. 2 षटक समाप्त झाले. 21 धावा धाव फलकावर. 1 गड्याच्या मोबदल्यात भगवान भोईर बॅक टू द पॅव्हेलियन. सन्माननीय नवनाथजी पवार साहेबांचं शुभ आगमन झाले. आपण खेळाडू आहेत, विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. नवनाथजी आपण या. नरेश पाटील शरद हलकी साडी. नरेश टू शरद. पहिला चेंडू बीट झालाय. एसटी रक्षक बीट झालाय. थर्ड मॅनचा क्षेत्ररक्षक पण मात्र चांगला स्टॉप. 2 धावा तर पूर्ण झाले. तिसऱ्या प्रयत्न होईल का? 3 धावा पळून पूर्ण केलेत. पंचांनी इशारा केला अवांतर चेंडू अर्थातच गोलंदाजाला दंडित केले म्हणजे 4 धावा. सन्माननीय दिनेशजी गोंदली साहेबांना विनंती असेल आपण या व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. दिनेशजी गोंदली, संतोषजी हलके, प्रकाशजी गोंदली आपण या. पुढे चेंडू नानूसाठी या चेंडू शॉट पुल केलाय. क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू जातो चौकारासाठी. काय फटका सजवलाय. नारायण सुतार ऑन फायर. अगुट टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार. एक चेंडूचा खेळ झालाय या षटकामध्ये. चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यश आलंय. नानू सुतार आणि शरद हलके ही जोडी अमरस्फोट कास्तीसाठी. इथे मात्र फुल टॉस, फुल टोल वसूल. चेंडू जाईल सीमा पार आरपार चौकार. दोन चेंडूवर लगातार 2 चौकार. नरेश पाटील वर प्रहार केलाय नानू सुतारने, नारायणने. नारायणच्या बॅट मध्ये 3 चौकार आलेले आहेत. बॅक टू बॅक 2 चौकार वसूल करण्यामध्ये यश आलंय नानूला. इथे मात्र बॅकफुटला गेले. काय ड्राईव्ह केलंय. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव रोखू शकत नाही. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? 2 धावा सुद्धा सहज पूर्ण करतायत नानू आणि शरद ही जोडी. चांगली धावसंख्या आता इथे मात्र उभारण्यामध्ये आतापर्यंत यश आले. अमर स्पोर्ट्स खासने धावसंख्या 35 या आकड्यामध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक मार्गस्थ आहे अमर कासने. नानू सुतार स्ट्राईकला आहेत. नरेश थोडेसे मागणी ठरलेत आतापर्यंत पण हरकत नाही. ज्याप्रमाणे गोलंदाजी आहे इथे मात्र अजून एक पॉवरफुल ब्लास्ट नानू सुतारच्या बॅटमध्ये येतो. षटकार. पोहोचले नव्हते त्याचा राग ह्या बॅटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतो नानू सुतारचा. शो मॅच मध्ये नानू सुतार नव्हते खेळायला पण मात्र त्या सामन्यामध्ये थोडं उशीर झाला. त्याचा राग पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये बॅटने काढते नानू. इथे मात्र पुन्हा फुल टॉस ते डाऊन द ग्राउंड. चेंडू जातोय लॉग ऑनच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? सहज पूर्ण करते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये नानू सुतार आणि शरद हलके यांच्यामध्ये.
चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आतापर्यंत यश आले. 43 धावा धाव फलकावर. तिसरं षटक मार्गस्थ असताना नरेश पाटीलचं. नरेश डावखुरी हाताचे गोलंदाज. आखून टप्प्याचा चेंडू स्पिन केलंय. चेंडू क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मात्र चेंडू फरार होईल. 4 धावांसाठी चौकार. आता बंद करा कृपा करून. सकाळपासून नवरात्रीचे गाणे सुरू आहेत. कृपा करून देशभक्तीपर गाणी झालं पाहिजेत. आणि धावसंख्या 47 झाली. 3 षटक समाप्त झाले. शरद हलके आणि नानू सुतार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर कोण येतील गोलंदाज ते पाहणं उत्सुकतेचं राहील. गोलंदाज मुरलीधर आहेत. मुरलीधर शरद हलकेसाठी चौथं षटक, निर्णायक षटक. मुरलीधर फुल टॉस खेळून काढलाय. 4 धावांसाठी चेंडू जातोय आणि पंचांनी घोषित केलंय नो बॉल. बाहेर शरदने धाडलंय मुरलीधरला. इथे मात्र अजून एक फुल टॉस बॉल फ्री डे. एक धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्याचा सुद्धा प्रयत्न. पुन्हा नो बॉल. 2 नो बॉल गोलंदाजांना दंडित केले. आणि इथे मात्र धावसंख्या या 3 ने पुढे सरसावली आहे. धावसंख्या झाली ती 52. 57 धावा. माफ करा 57 धावा धाव फलकावर आहेत. पंचावन्न धावा. माफ करा थोडस स्कोरिंग मध्ये मिस्टेक होते. 55 धावा आहे धाव फलकावर. चला गोलंदाजी मार्कवर श्याम येत आहेत. गोलंदाजी तर श्याम. 55 धावा झाले. 55 नो बॉल पकडून. शरद हलके स्ट्राईक वर आहेत. आता कुठेतरी लय सापडली आहे. श्याम येत आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पहिला चेंडू थोडस फ्लाईट दिली होती. शरद गोतारने आहेत तिकडे. नरेश साठी हा चेंडू. दोघांना चकमा दिली आहे. 2 धावा तरी सहज पूर्ण झाले. तिसऱ्या प्रयत्न होईल का? आणि 3 धावा सुद्धा सहज पूर्ण करता येतात. चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं. सुभाष जोशी होते त्या ठिकाणी. मैदानात ज्या ज्या ठिकाणी चेंडू जातो त्या त्या ठिकाणी सुभाष जोशी उपस्थित दिसतात आपल्याला. श्याम आता नानू सुतारसाठी. इथे मात्र चांगला चेंडू फ्लायटेड चेंडू. निर्धाव. चांगलं यष्टी रक्षण विशाल गोंधळी यांचं. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या धाव फलकर आतापर्यंत पाहायला मिळतात ते 58. इथे मात्र हा चेंडू डावी यष्टी सोडतोय. पंच दंडित करतात श्यामला.
दिवा स्पोर्ट दिवा टीमच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण या रिपोर्टिंग करा आणि नाणेफेकीसाठी तयार राहायचंय इनिंग ब्रेक मध्ये. नाणूसुतासाठी हा चेंडू आणि भिरकावून दिलंय 6 धावांसाठी. मिड विकेटला टार्गेट केलंय. षटकार. नानू सुतार ऑन फायर. आणि इथे मात्र हा चेंडू अजून खेळून काढलाय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत नरेश. चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं स्टॉप. 2 धावा रोखू शकत नाही. एकेरी दुहेरीवर भर नरेशचं आपल्याला पाहायला मिळतं. नारायण जण आतापर्यंत 34 धावा वैयक्तिक जमा केलेत नारायणने. 10 चेंडू 34 धावा 67 धावा धाव फलकावर. पहिल्याच सामन्यामध्ये धावांचा पाऊस आम्हाला स्पोर्ट्स कास्टच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. इथे मात्र अजून एक तडाखा. षटकार आणि गोलंदाजांना इथे मात्र तिथे 40 धावा धाव फलकावर आतापर्यंत वैयक्तिक. चाळीस धावा नानू सुतारेच्या. इथे मात्र अजून एक तडाखा. काय फटका सजवलाय. चेंडूला दूरवर आणावं लागेल स्वयंसेवकांना. षटकार. आणि अर्धशतक होते का पानं उत्सुकतेचं राहील. ठीक आहे. 4 षटकांनी धावा अर्धशतक दूर राहिले. आणि यापुढील होणारा सामना दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस बीबी स्पोर्ट इटाडे. टॉस साठी आपण या टॉस बॉक्स मध्ये धावा झालेल्या आहेत 4 षटकामध्ये एकूण. मी पुंडलिकजी दलवी साहेबांना विनंती करेल आपण या टॉस साठी. तसेच आदरणीय गायकर भाऊंना सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या टॉस साठी. संदेशजी गोताने यांचं शुभागमन झाले. विनंती असेल आपण व्यासपीठावरून विराजमान व्हायचे. संदेशजी गोताने वडवली संघाचे पाठीराखे वडवली संघाचे चाहते संदेशजी गोताने सर आपण या. 77 धावा झाल्या. 78 धावांचं आव्हान आहे 4 षटकांमध्ये. हॅलो. सामना असेल दिवा स्पोर्ट दिवा वर्सेस बेबी स्पोर्ट इताडे. आमचे आदरणीय पुंडलिकजी दलवी साहेब कासनी गावचे प्रतिष्ठित नागरिक तसेच आदरणीय गायकर भाऊ यांचे शुभ हस्ते टॉस होईल. मैदानाच्या आतमध्ये जी विद्युत वाहिनी आहे तिला चेंडू लागला. षटकार गेला षटकार. त्याला लागून जर कॅच घेतला तर कॅच. याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मी दलवी साहेबांना विनंती करेल आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला हेड एका बाजूला टेल. कोण बोलतोय. बीबी इताडे संघाचं कॉल आहे. हेड म्हणलं आहे आणि हेडला लागूनच हेड आलेलं आहे. हरकत नाही. तर दोन्ही मान्यवरांना विनंती करेल दोन्ही संघांना शुभेच्छा द्या आणि आपण पुन्हा आमच्या व्यासपीठावर बसून विराजमान व्हायचं आहे. चला या. नाणेफेकी जिंकली आहे बीबी स्पोर्ट इताडे संघ. निर्णय काय असेल
क्षेत्ररक्षण सजवताना किती धावांपर्यंत दिवा संघाला रोखायचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच पहिल्या सामन्यामध्ये धावांचा पाऊस पडलाय. 77 धावा अमरस्फोट कासनेने घरच्या मैदानावर जमा केल्यात. तर असे कोणते ट्रम्प कार्ड गोलंदाज असतील ॲज अ कॅप्टन म्हणून आपल्या सर्वाधिक जास्त अपेक्षा असेल? मी स्वतः आहे, किशोर आहे, नवनाथ आहे, संजय आहे, सगळे गोलंदाज आहेत, सगळ्यांवरती भरोसा आहे. निश्चितच आज रविवार आहे, संपूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित आहे. संपूर्ण संघ आहे. एक माझा प्लेअर बॅन आहे, त्याच्यामुळे थोडं बॅटिंग लाईनअप मध्ये थोडं ते. निश्चितच अमरस्फोट कासने आयोजित भव्य स्वर्गीय महादेव दलवी स्मृती चषक 2026 च्या नियोजनाबद्दल काय म्हणाल? खूप छान आयोजन केलेलं आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिल्याबद्दल सुद्धा तुमचे आभार. धन्यवाद. दिवा संघ नाणेफेकी हारली आहे. निर्णय आता काय, जर नाणेफेकी जिंकली असती निर्णय काय घेतला असता? क्षेत्ररक्षण घेतला असता. आता मात्र आपल्याला फलंदाजी करायची आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं ही खेळपट्टी आणि मैदान पाहून? टार्गेट असं काही सेट नाही, जे होतील ते आपल्या रन्स. तरी किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न कराल बीबी स्पोर्ट इताड संघाच्या समोर? 60+. 60हून अधिक धावा जमा करणारे अनेक फलंदाज असतील, पण हे नियोजनाबद्दल काय बोला? अमरस्फोट कासनेने हे सुसज्ज असं मैदान आणि खास करून इतके साऱ्या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज, 7 मॅन ऑफ द मॅचला 7 ट्रॉफीज आहेत, वेगवेगळे पारितोषिक आहेत. तर या सर्व नियोजनाबद्दल काय म्हणाल दिवा संघाचे कर्णधार? अतिशय चांगले असं आयोजन नियोजन आहे त्यांचं. दरवर्षी चांगलं असं आयोजन नियोजन असते. आम्हाला संधी दिल्याबद्दल त्यांचे मी आभार मानेन. धन्यवाद. हे होते दिवा संघाचे कर्णधार. नाणेफेकी जिंकले बीबी स्पोर्ट इताडी संघाने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले, फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दिवा ओ टू कॉमेंट्री बॉक्स. संदेश पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण या पुढे सामन्यामध्ये जाऊया. अमरस्फोट कासने संघाने 77 धावा जमा केलेत आणि विजय टार्गेट जो असणार आहे 79 झालेत, 80 धावांचा टार्गेट आहे. थोडंसं करेक्शन केलेलं आहे. 80 धावांचा टार्गेट आहे. आपण मॅच सुरू होण्या अगोदर आपण एक सन्मान करूया. व्यासपीठावर दोन्ही कॅप्टनचे सन्मान होतील इथे. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते 2 सन्मान करायचे आहेत. किरण म्हात्रे उपस्थित आहेत, दिवा टीम संघाचे. त्यांचा आपण इथे सन्मान करायचा आहे. आपण मॅचला सुरुवात करणार आहोत, मात्र आपण VIP डायझवर पाहत आहोत की सन्मान केले जात आहेत. आज इन ॲक्शन मध्ये आपण पाहतोय की आज दिवा टीम खेळताना पाहायला मिळेल. कपिल म्हात्रे इन ॲक्शन मध्ये. आता सध्या आपण पाहतो की बीबी स्पोर्ट इतारे टीम संघाचा हा सन्मान केला जात आहे. त्यानंतर आपण मधुकर वेलेकर साहेबांचा सन्मान झालेला आहे. किरण म्हात्रे दादांचा देखील सन्मान करूया आपण व्यासपीठावर. मी रामदासजी शेळके साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान करायचा आहे. अध्यक्ष आहेत अमर क्रीडा मंडळ कासने टीमचे, त्यांच्या शुभास्ते हे सन्मान इथे व्यासपीठावर केले जातात. आपण किरण म्हात्रे यांना पाहू शकता. या मुख्य व्यासपीठावर दिवाचे कॅप्टन म्हणून ते इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा इथे सन्मान केला जाईल आणि त्यानंतर आपण मॅचकडे वळणार आहोत. 80 धावा सकाळच्या क्षेत्रामध्ये फार मोठ्या धावा उभारलेल्या आहेत आणि असं म्हटलं जाते की इलाका भी हमारा मी धमाका भी हमारा. आज बॅटर नारायण अर्थात नानू सुतार अलगच मूडमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाले. अगदी अर्धशतक हुकलं, मात्र काही हरकत नाहीये. त्याही धावा अर्धशतकापेक्षा कमी नाही आहेत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. पहिला चेंडू अगदी चांगला चेंडू टाकलेला आहे. लेंथ लाईन मध्ये पाहतोय आपण. सुरुवात अगदी डॉट चेंडूने केली जाते. नाना गोंधली घरच्या मैदानावर सकाळचा वॉर्मअप मॅच नक्कीच गमावलाय, मात्र या मॅच मध्ये भरपूर काही आहे. टर्न केले चेंडू स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल धाव येते. सुभाष खऱ्या अर्थाने ओळख निर्माण केली. बुमबुम सुभाष असं त्यांचं आयोजकांचं म्हणणं आहे. काही हरकत नाहीये. सुंदर अशी फिल्डिंग. आता इथे पाहते ऑफस्टिकच्या बाहेर निघून साईनाथ यांना मोठा फटका खेळायचा होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. मुरली आणि साईनाथची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी चांगली आहे. अजून एक चांगला चेंडू पाहतो आपण. काय विकेट किपिंग, काय गोलंदाजी, सर्व काही सध्या कासने टीम संघाच्या पक्षामध्ये आपण पाहतोय.
आपण पाहते की लागोपाठ 2021-22 विजेता संघ आहे आणि आज संधी आहे हॅट्रिक नक्कीच साठी पात्र ठरण्यासाठी. हो हो, खेळू का नको खेळू आजचाच प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र चेंडू डॉट आहे आणि चांगली गोलंदाजी पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळते आहे नाना गोंदली यांच्या माध्यमातून. भिवंडी तालुक्यातील असं एक मात्र असा व्यक्तिमत्व आहे जो प्रत्येकी स्पर्धेमध्ये षटकार चौकारांच्या हॅट्रिकसाठी आपल्या नावाचा टी शर्ट प्रत्येकी खेळाडूला देत आहे. आणि षटक पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या फक्त आणि फक्त एकच धाव फलकावर. आता 79 धावा 3 षटकामध्ये बनवायचे आहेत. वेलकम रोशन, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. दिवा स्पोर्ट दिवा टीम पूर्ण तयारीनुसार इथे आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणि गोलंदाज आपण पाहतोय षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी सुभाष. नक्कीच नावाप्रमाणे गोलंदाजी झाली तर बुमबुम आम्ही नक्कीच म्हणू. चला आता पारितोषिक गोलंदाजी टाकण्या अगोदरच पारितोषिक लागलेला आहे. सचिन गोंदली यांनी सांगितलंय जर विकेटची हॅट्रिक पूर्ण झाली तर रोख रक्कम 1000 रुपये दिले जाईल आणि 2 मध्ये 2 विकेट घेतले तर 500 रुपये. आज रविवार असंही आहे, रविवारचा दिवस म्हटलं की मोठा दिवस आहे, प्रत्येकाला सुट्टी आणि सुट्टी एन्जॉय करण्याचे एकमेव ठिकाण अमर स्पोर्ट कास्तेची स्पर्धा. सुभाष भोईर पहिला चेंडू चांगला चेंडू पाहायला मिळते आणि त्याच्यावर आलेला हा डॉट चेंडू पाहतोय. जर मेडल षटक टाकला तरी सचिन गोंदले यांच्या माध्यमातून 1100 रुपये. क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये एकच धाव आली आणि आता सुरुवातीला पहिला चेंडू डॉट झाला. फलंदाज मुरली सज्ज होते, पुढे निघून मारण्याचा प्रयत्न. अजून एक चेंडू डॉट. सचिन याने 1000 रुपये जमा केलेले आहेत कॉम बॉक्स मध्ये. 1100. क्या बात आहे. हॅट्रिक मेडल साठी 2200 रुपयाचा पारितोषिक आहे. अजून काही बक्षीस आहे. अजून एक हा चांगला चेंडू आहे. रनआउटची संधी आणि डायरेक्ट हिट. ओ 3 चेंडू डॉट आलेले आहेत, 1 रनआउटचा विकेट. निलेश हलके यांनी देखील पारितोषिक लागलेला आहे. विकेटच्या हॅट्रिक साठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. सुभाष भोईर सध्या तरी त्याच रंगामध्ये गोलंदाजी करतायत. मिलिंद भोईर आपल्यासाठी एक सुवर्ण संधी. आपण जर झेल पकडली तरी 500 रुपयाचा पारितोषिक आहे सचिन गोंदली यांच्या माध्यमातून. आज रविवार आहे आणि मला वाटतं पडगा मार्केट जो आहे जवळच आहे असं वाटतं. सर्व जाऊन आलेले आहेत आणि तिथे येता ATM मध्ये देखील जाऊन आलेले आहेत. येताना मच्छी देखील घेऊन आलेत. आज रविवार आहे, आपल्या आगरी कोली लोकांचा रविवार आनंदाचा दिवस, रविवाराचा दिवस आहे आणि आज खऱ्या अर्थाने नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हाताला माती वगैरे लावून आलेले आहेत. स्वामी समर्थ एंटरप्राइजेस यांच्याकडून देखील 500 रुपये विकेटच्या हॅट्रिक साठी. खेळाडूची नावं माहीत नाहीत, मात्र पोलीस पाटील आहेत ते ठाऊक आहे सचिनला, तर पोलीस पाटीलच म्हणूया आपण. अजून काही कोणाचे फोन आलेत, पारितोषिक लागले गेलेले आहेत. मिलिंद भोईर 500 रुपयाचा सवाल आहे, एक झेल झाली पाहिजे. हो अजून एक डॉट चेंडू, बॅटची एज अँड गॉन विकेट. हो 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 अजून एक विकेट घ्यायचंय. कमांड डीजे. पण भोईर यांना जात आहे. काय विकेट किपिंग करतात, एकही चेंडू मागच्या बाजूला जाऊन देत नाहीयेत
आणि त्याच्यात धाव घेण्याचा प्रयत्न केला की मग डायरेक्ट हिट होत आहे. कमालीची विकेट किपिंग. कासनेगावचे एम एस धोनी विकेट किपिंगचं काम करताना चांगला खेळ सध्या तरी कासने टीमचं पाहतो आपण पहिल्या मॅच मध्ये. असं ही टीम चांगलाच खेळत आहे. सुभाष भोईर अजून एक विकेट आला तर 500 रुपये आपल्याला पारितोषिक मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. शरद गोताने साहेब एखादा खेळाडू आपण पाठवून द्या आउट झालेला. टर्न केले चेंडूला. आता मात्र धाव घेतलीये. आता पारितोषिक सचिन गोंधली यांचं पटकू शकणार नाहीयेत. नक्कीच 2200 रुपयाचा सवाल होता या षटकामध्ये. मात्र सुभाष भोईरला ठाऊक आहे की मॅच जिंकणं फार महत्वाचं आहे. पैसे काय येत जातात मात्र मॅच पुन्हा येणार नाहीये. हारलं तर घरीच आणि बाउंड्री लाईनचा ताबा घ्यावा लागेल दिवसभर. अजून एक मोठा फटका खेळलाय. शतरक्षक आहे तिथे चुकी झालेली आहे आणि त्याच्यावर झेल सुटल्यानंतर एकच धाव घेतली गेली आहे. धाव संख्या 3 धावा फक्त धावफलकावर. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. वार रविवार काही 40 प्लसचे खेळाडू असे असतात की घरून 2 तरी तांदळाच्या भाकरी खाऊन निघतातच. वेलकम मनोज भोईर, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आणि आज असंही रविवार आहे तर आपलं नेहमीप्रमाणे जवला सुकट बोंबील बटाटा फेमस सकाळचा नाश्ता आहे. भुर्जी एक असतो. तालुका क्रिकेटमधील एक जबरदस्त गोलंदाज ओल्ड इज गोल्ड एक लेजंड क्रिकेटर आपण पाहतोय मनोज भोईर या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. तिसऱ्या षटकाची इथे सुरुवात होत आहे. राहुल हलके गोलंदाज टीमचे कॅप्टन. भरपूर धावा बनवायच्या आहेत. फक्त 3 धावा झाल्यात. अजूनही 77 चे चेंडू आहेत तर 12 चेंडू मध्ये 70 धावा देखील बनवायचे आहेत. मिशन इम्पॉसिबल मात्र क्रिकेट आहे. सुंदर असा हा ड्राईव्ह पाहतोय आपण. कव्हर ड्राईव्ह केले चेंडूला. नो चान्स. चेंडू चाललाय सीमा रेखा पार. चौकार. जिथे नाना गोंधली याने सुरुवात केली होती फक्त एकच धाव दिली होती. त्यानंतर सुभाष भोईरने देखील चांगली गोलंदाजी केली आणि त्यानंतर राहुल हलके याच्या पहिल्या चेंडूवर इथे चौकार पाहायला मिळतोय. मुरली सज्ज होत आहे. अजून एक पाहतोय की आपण समोर खेळल्या चेंडूला व्ही शेप मध्ये शतरक्षक वेगाने पोहोचतायत. तिथे अमोल चेंडूला उचलतायत. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होत आहे. 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. आता तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता तिथे. फक्त 2च धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या 9 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आणि धावा कमी आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा आपण पाहतोय की गलीमध्ये शतरक्षक आहे तिथे. 1 धाव पूर्ण करता आली आहे. एका धावाने धावफलकावर धावा झालेल्या आहेत त्या 11 धावा. पुढचा चेंडू. अतिशय सुंदर असा हा चेंडू डॉट चेंडू टाकला गेलाय आणि दबदबा नक्कीच कायम राहिलाय कासने टीम संघाचा. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक पोहोचेपर्यंत 1 धाव आली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे. आता प्रयत्नामध्ये फलंदाज बाद होते. रनआउटचा विकेट मिळतोय कासने टीम संघाला. बॅटर आउट.
नरेश नवीन फलंदाज नरेश पाटील. यस, असू दे, पहिला मॅच आहे सर, नंतर आपण अनाउन्समेंट करू. ऑलरेडी धावा भरपूर बनवायचे आहेत. आता जर तुम्ही याच्यामध्ये पॅनल्टी लावली तर मग वडोल टीम थोडंसं निराश होईल. आपल्याला निराश करायचं नाही कोणाला. पुढच्या मॅचपासून जे नियम आहे ते आपण लागू करू, काही हरकत नाही आहे. कारण की यानंतरचा रंगतदार सामना आहे. कुठेही जाऊ नका. बीबी स्पोर्ट इतारे टीम आणि दुसऱ्या बाजूला दिवा स्पोर्ट दिवा. 2 धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत आणि षटक देखील कंप्लीट झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त. धावा झालेल्या आहेत फक्त 13 धावा धावफलकावर. प्रत्येकी स्पर्धेमध्ये आपण पाहतोय की चांगला खेळ प्रत्येक संघाचा झालेला आहे. शेवटचा षटकाचा खेळ आहे. भरपूर धावा बनवायचे आहेत. 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी ठोकले तरी मॅच इथे जिंकता येणार नाहीये. आणि आता गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय नानू सुतार. आज बॅटिंग जबरदस्त राहिली. तब्बल 46 धावा कुठून काढल्या होत्या. पहिला चेंडू वाईटने सुरुवात झाली आहे. एक्स्ट्रा धाव, धावसंख्या 14 धावा धावफलकावर. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे तिथे. ओ, झेल सुटली आहे. विकेट देखील ऍड झाला असता नानू सुतार यांच्या अकाउंट मध्ये. नरेश वारगडे होते तिथे. नाही, मग सकाळी जास्त झाला असेल नाश्ता, कदाचित हाताला जो तेल असेल तो लागला असेल आणि झेल सुटली असेल. आयोजक मजा करतात, एन्जॉय करतात. स्पर्धा एन्जॉयमेंट आहे. आता मिलिंद भोईर यांची चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. मजबूत काटिके फिल्डर आहे वापर. मिलिंद दादा यांचं देखील चांगलं प्रेम आहे प्रत्येकावर. आज रविवार आहे, क्रिकेट खेळण्याकरता आज देखील सज्ज झालेले आहेत. पुढचा चेंडू. ओ, आता मात्र भरपूर उशिरानंतर एक मोठा फटका पाहायला मिळेल प्रेक्षकांना आणि तो चेंडू चालला सीमा रेखापार षटकार. प्रेक्षकांचं मनोरंजन सध्या आमचे डीजे हर्ष सध्या करताना आणि इथे सध्या मैदानाच्या आतमध्ये नरेशचे प्रयत्न सुरू झालेत. आता धावा भरपूर बनवायचे आहेत. यावर्षी स्ट्रगल करत आहे टीम आई गावदेवी वडवली टीम. मात्र पुढच्याला मी म्हणेल की 2 खेळाडू इन होतील त्या संघामध्ये, तो संघ देखील बॅलन्स होईल. चांगला ड्राईव्ह समोर फॉलो थ्रो मध्ये चांगली फिल्डिंग पाहतोय आपण. आता 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा स्ट्रायकिंग वर नरेश. एखादा मोठा फटका अजून एक येईल का. प्रयत्न तेच आहेत, मात्र शतरक्षक आहे तिथे. नाना गोंधली चेंडूला फील्ड करतायत. सिंगल झाला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी आहे आणि बॅटर आउट. विकेट. नरेश पाटील देखील आउट. मध्ये आपण एक शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे आणि नक्कीच या मॅच मध्ये कमालीचं क्रिकेट राहिलंय. अमर स्पोर्ट कासने टीम संघाचं घरच्या मैदानावर 2 स्पर्धा त्यांनी देखील जिंकल्यात आणि आज पहिल्या मॅच मध्ये त्यांची तयारी उत्तम दर्जाची पाहायला मिळाली. प्रथमतः फलंदाजी चांगली केली, त्यानंतर गोलंदाजी, त्यानंतर फिल्डिंग देखील चांगली केली आहे.
चला आपण तयारी करा, पुढच्या दोन्ही संघांनी लगेच आपण सामन्याला सुरुवात करणार आहोत. विशाल फलंदाज सज्ज होत आहे. शेवटचा चेंडू देखील डॉट चेंडू आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. अमर स्पोर्ट्स कासने टीम संघाने ही मॅच पहिली जिंकली आहे सकाळची. अभिनंदन टीम कासने, हार्डलक टीम वडवली. आज